मुंबईत चारकोप या ठिकाणी सिलेंडरसाठी आजही रांगा, तासनतास रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी, तर पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम. कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ. या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्न सराईला गॅस टंचाईचा फटका. गॅस सिलेंडर आणून द्या, केटरर्सची लग्नघरी अट. दरम्यान गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे केटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार. गोंदियामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 हल्ले. दरम्यान 85 ठिकाणी अशा प्रकारे कारवाईमध्ये विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त. व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळा बाजार. यवतमाळमध्ये रजनी गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. सिलेंडरचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांचे हाल. ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा ओटीपी येत नसल्यामुळे ग्राहकांचा संताप. जालन्यामध्ये पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी. कारवाईत 74 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. जिल्ह्यामध्ये गॅस टंचाई नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची माहिती. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामधील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास खुलं. दरम्यान नियंत्रण कक्षातील काम शिफ्टमध्ये सुरू. शहरातील नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी कक्षाची स्थापना. रत्नागिरीमध्ये पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या इंधन कंपन्यांकडून केड्रीटवर आता या ठिकाणी इंधन खरेदी बंद. तर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियंत्रित राहावा यासाठी पंप आणि चालकांनी रोखीनं खरेदीचे पैसे दिले तरच इंधन पुरवठा. अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. राजापेठ परिसरामधील देशमुख गॅस एजन्सी समोर आज पुन्हा सिलेंडरसाठी रांग. तर मागील 2 दिवस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी इथे गर्दी कमी केली होती. अमरावतीच्या राजापेठमध्ये सिलेंडरसाठी रांगा. तर उद्या गुढीपाडवा सण आणि त्यानंतर असणाऱ्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी वाढली. नागपुरातील आमदार निवास कॅन्टीनमधील गॅस पुरवठा सुरळीत. तर सध्या पुढील 2 दिवस पुरेल एवढा गॅस शिल्लक, मात्र आवश्यक तेवढा गॅस पुरवठा नाही. नंदुरबारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. लग्न समारंभांवर आता मोठा परिणाम. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत. घरगुती व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असताना पिंपरी चिंचवड पोलीस ॲक्शन मोडवर. तर घरगुती गॅसचा साठा करून किंवा जास्त दरानं विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा. वेळ प्रसंगी मकोका लावण्याची सुद्धा या ठिकाणी आयुक्तांची माहिती. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळलाही फटका. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे 8 दिवसांपासून चुलीवर बनवली जाते मिसळ. ठाण्यामध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बागळे इस्टेट परिसरातील खाऊगल्लीमधील अनेक दुकानं बंद. दुकानदार आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका. तर अनेक ठिकाणी चूल मांडून नाश्ता सुरू. रत्नागिरीमध्ये शिवभोजन थाळी सेंटरवर व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा हा परिणाम. दरम्यान व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे शिवभोजन योजनेसह आता चुलीचा पर्याय. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या इंदुरी चाटला देखील सिलेंडर तुटवड्याचा फटका. सिलेंडर संपल्यामुळे इंदुरी चाटमध्ये या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर केला जातोय. गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधील पेढा व्यापाऱ्यांवर संकट. अवघा 2 दिवस पुरेल एवढाच गॅसचा साठा शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर. गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावर हा फटका बसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. सोलापुरात एलपीजी गॅस पंपांवर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसच्या किमतींमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ. अहिल्यानगरमधील संगमनेरच्या वडगाव पान या गावातील 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला. संतप्त नागरिकांचा घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको. तर फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. बुलढाण्याच्या हिवरा आश्रम गुरुकुलात गॅस टंचाईमुळे 6,000 विद्यार्थ्यांच्या चुलीवर स्वयंपाक. प्रशासनानं तातडीनं व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून अपयशी. त्यांनी गृह खात्याचा त्याग करावा. संगमनेरमधील 6वीच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झाल्यावरून राऊतांची ही टीका. एकनाथ शिंदेंचा पक्ष हा अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष. संजय राऊत यांची अमित शहांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका. मोदी शिंदेंच्या पक्षाचे मार्गदर्शक, म्हणूनच शिंदेंना दिल्लीत जावं लागतं. राऊतांचा टोला. खोक्यांच्या सावलीमध्ये घेण्याचा अतुलनीय प्रयत्न. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून
या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वीच अंबादास दानवेंचा भाजपवर ट्विट करत गंभीर आरोप. शिवसेना ठाकरे पक्षाच्या इतर सदस्यांना भाजप आमिष देत असल्याचाही दानवेंचा आरोप. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी या ठिकाणी वीरधवल जगदाळे यांना संधी, तर विवेक वळसे उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बंद लिफाफ्यामध्ये नावं पाठवली आहेत. भीमाशंकर मंदिर बंद असताना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना सपत्नीक व्हीआयपी दर्शन दिल्याच्या प्रकरणी स्थानिक तहसीलदारांकडून स्थानिक पोलीस अधिकारी आणि देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. अधिकची चौकशीही सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक. आसाम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका, तर काँग्रेसचे लोकसभा खासदार प्रद्युत बोरदोलोई यांच्याकडून पक्षाचा राजीनामा. बोरदोलोईंकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडे राजीनामा सुपूर्द. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, तर 80,000 लोकांसाठी आसन व्यवस्था तयार करण्यात आली असून राज ठाकरे यामध्ये काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष. छत्रपती संभाजी महाराजांची 337वी पुण्यतिथी, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून वडू बुद्रुकमधील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन. वडू बुद्रुक या ठिकाणी मोठ्या संख्येनं शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल. 1 महिना उलटल्यानंतर सुद्धा महापौर रितू तावडे यांचा महापौर निवासस्थानातील प्रवेश लांबणीवर. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून बंद असलेल्या बंगल्याच्या सजावटीसाठी कार्यकारी अभियंता विभागाकडून लवकरच निविदा काढण्यात येणार. 2002च्या मतदार याद्यांचं मॅपिंग केलं जाणार, तर राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांवर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय. एप्रिलपासून निवडणूक आयोगाकडून सखोल मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू होण्याचेही संकेत. दिल्लीच्या पालम परिसरातील एका इमारतीला भीषण आग. 7 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू, तर काही जण जखमी. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश. अग्निशमन दलाच्या 30 गाड्या घटनास्थळी. पुण्याच्या वाघोलीमध्ये आजपासून रंगणार 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते संध्याकाळी 7 वाजता उद्घाटन होणार. फॉर्च्युनर आणि गदा मिळवण्यासाठी तब्बल 80 पैलवान आखाड्यात. सिंहगड किल्ल्याच्या विकासासाठी 285 कोटींचा निधी मंजूर, तर राज्य सरकारकडून विकास आराखड्याला मान्यता. सिंहगड किल्ल्याच्या दुरावस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर हा निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार, तर 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा होणार. या हप्त्यासाठी 1,774 कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता. राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाल्यानं आता 20 मार्चपर्यंत राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज. हवामान खात्याकडून येलो अलर्ट, तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यानंतर अवकाळीचा तडाखा. धाराशिवच्या लोहारामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेती पिकाला मोठ्या प्रमाणात फटका. गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त. सरकारनं आता तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह या ठिकाणी अवकाळी पाऊस, तर अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यासह पावसानं हळद, गहू आणि इतर पिकांचं मोठं नुकसान केलं. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. नागपूरसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण. पुढील 2 दिवस आता वादळी वाऱ्यासह पावसाचाही इशारा. सणांच्या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यांचे लिलाव 3 दिवस बंद. त्यामुळे बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार. गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट राहणार. एसटी महामंडळामध्ये 17,742 पदांची कंत्राटी भरती. ड्रायव्हर, कंडक्टर आणि इतर पदांचा यात समावेश. तर एसटीच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या बसेस येणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. ओबीसी जातीनिहाय जनगणनेसाठी भंडाऱ्यामध्ये सकल ओबीसींचा महामोर्चा. 22 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा धडकणार. दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीसमोर उपसरपंच पवन खव्यास यांचं अन्नत्याग आंदोलन. प्रलंबित देयकं आणि विकास कामांवरून संताप. तर मनरेगाचे 15 कोटी रुपयांच्या कामांचे बिल थकीत असल्याचा आरोप. देयकं न दिल्यास आंदोलनाचाही इशारा. तर भंडाऱ्यातील सिरसघाट, सालेबर्डी आणि आझिमाबादमधील गावकऱ्यांचं गेल्या 2 दिवसांपासून उपोषण. स्मशानभूमी दुसरीकडे स्थलांतरित करण्याची गावकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमधील कला केंद्रातील बेकायदेशीर डीजे आणि आधुनिक साऊंड सिस्टीम विरोधात पोलीस अधीक्षकांना निवेदन. तर नियमबाह्य केंद्रांचे परवाने तातडीनं रद्द करण्याची नारायण जावळेकर यांची मागणी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा सुद्धा इशारा.
यवतमाळ नगर परिषदेतील नियमबाह्य कामं आणि गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची 30 दिवसात चौकशी करणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे आदेश। तर काँग्रेस आमदार बाळासाहेब मंगुळकरांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती। माजलगावमध्ये ग्रामरोजगार सेवकांवरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले। फळबागांच्या मस्टरसाठी पैसे घेतल्याचा व्हिडिओ खोटा असल्याचं ग्रामरोजगार सेवकाचं स्पष्टीकरण। तर शेती वादातनं बदनामी केल्याचा शुभम मानेंचा दावा। सायबर पोलिसातही तक्रार दाखल। धुळ्यातील संस्कार बालगृहामधील 99 दिव्यांग मुलींनी गुढीपाडव्यासाठी साकारल्या 500 गुढ्या। या दिव्यांग मुलींनी आपल्या कौशल्यानं परदेशापर्यंत झेप घेतली असून स्वावलंबनाचा हा आदर्श नवा निर्माण केलाय। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील बाजारपेठ सजली। साखरेच्या गाठा खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। गुढीपाडव्याला आमरस ताटाबाहेर जाण्याची शक्यता। पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यानं आंब्याची पेटी 9,000वर। केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800 रुपयांचा दर। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून युवासेना सावली उपक्रम। वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेत तालुक्यातील हिवरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 150 टोपी वाटप। तर शंभूराजे फरतडे यांच्या संकल्पनेतनं हा स्तुत्य उपक्रम। राज्यातील शाळांमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचं ऑडिट केलं जाणार। प्रत्येक जिल्ह्यातील 5% शाळांचं ऑडिट करण्यात येणार। गोंदियातील 4325 शाळांचं सोशल ऑडिट करण्यासाठी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर। सोशल मीडियावर भुसावळ पोलिसांची करडी नजर। उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून सोशल मीडिया नियंत्रण समितीची स्थापना। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईचाही पोलिसांचा इशारा। सोलापूरच्या माढ्यामध्ये हिंदू मुस्लिम महिलांचा अनोखा स्नेहमेळावा। नगराध्यक्षा मिनल साठेंकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत रमजानचा आनंद घेतलाय। धुळे जिल्ह्यातील सोनगीर धानोरा या महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू। दोन्हींकडून येणाऱ्या बस अडकल्यामुळे 1.5 ते 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। संबंधित ठेकेदारांना जलद गतीनं हे काम करण्याची आता मागणी। पुण्याच्या मुळशीमध्ये रोहित्रांच्या चोऱ्यांपासून बचावासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपाय। गेल्या 8 दिवसांपासून मुळशी आणि मुलखेड या परिसरातील विविध रोहित्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली। वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा पिकावर पुन्हा एकदा महागडं औषध फवारण्याची वेळ। ठाण्याच्या शहापूर या तालुक्यातल्या स्थानिक शेतकऱ्यांवर आखाती देशांच्या युद्धाचा परिणाम। शहापूर कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठी आवक झाल्यामुळे दर कोसळले। एसटी प्रवाशाच्या सवलतीसाठी आता नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड अनिवार्य। महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना या कार्डशिवाय सवलत मिळणार नाही। वर्ध्याच्या सिंधीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि हरभरा शासकीय खरेदीचा शुभारंभ। सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटा पूजन करून नाफेडमार्फत हमीभावाला खरेदी करण्यास सुरुवात। यवतमाळच्या उमरखेडमध्ये पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न अंगलट। तर वन विभागाचा डाळ चुकून नागरिकाला लागल्यानं सदानंद खराटे जखमी। वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण। मुंबईमध्ये ऑटो रिक्षात बसू न दिल्याच्या रागातनं अल्पवयीन मुलाकडून चालकाची हत्या। कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरातली ही धक्कादायक घटना। अल्पवयीन मुलगा कुर्ला पोलिसांच्या ताब्यात। यवतमाळच्या उमरखेडमध्ये खबऱ्या असल्याची बतावणी करत एसपीडीओ हनुमंत गायकवाड यांची फसवणूक। तर शस्त्रसाठ्याची खोटी माहिती देऊन डिझेलच्या बहाण्यानं पैसे उकळणाऱ्या या भामट्याचा शोध सुरू। इगतपुरीच्या त्रिंगलवाडी या शिवारामध्ये बेकायदा गावठी दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा। तर आरोपींनी मात्र पळ काढला। संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल। लोणावळ्याच्या सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून कारवाई करत 4 आरोपींना अटक। तर 1 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची आरोपींची कबुली। जळगावातील रेमंड कॉलनीतनं 2 गायींसह एका वासराची चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। दरम्यान चोरीच्या घटनांमध्ये सध्या वाढ झाल्यानं नागरिकांमध्ये भीती। अवकाळी पावसाच्या धास्तीमुळे जालन्यातील शेतकऱ्यांकडून पिकांच्या काढणीला वेग। हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू आणि हरभरा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। दरम्यान हवामान विभागाकडून जालन्यामध्ये 20 तारखेपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचाही अंदाज। नागपूर महानगरपालिकेमध्ये लवकरच पदभरती होणार। नागपूर पालिकेमध्ये 8659 पदं रिक्त। तातडीनं भरती प्रक्रिया सुरू करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश। तसंच प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांसाठी पाठपुरावा करण्याचेही आदेश। नाशिकमध्ये डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी पती निलेश जेजुरकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला।
निलेश जेजूरकरांचे विवाहबाह्य संबंध असून बहिणीचा छळ केल्याचा मनीषा यांच्या कुटुंबियांचा आरोप. धाराशिवमध्ये सिलेंडरसाठी पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर लोकांची धडपड, तर महिलांसह लहान मुलं, शाळेतील मुलं सुद्धा 5:30 वाजतापासून गॅससाठी रांगेत. मात्र बुकिंगसाठी समस्या कायम असल्यामुळे ग्राहकांच्या अडचणी वाढल्या. पुण्याच्या मांजरी बुद्रुकमध्ये कालव्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे घुले वस्ती, ढेरे बंगला, गोपाळपट्टी भागामध्ये पाणी शिरलं. कालव्यालगतच्या 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे हाल. पुण्यामध्ये सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीवर 3घांचा अत्याचार. भारती विद्यापीठ परिसरातल्या उच्चभ्रू सोसायटीतला हा धक्कादायक प्रकार. मागील 7 महिन्यांपासून आरोपींकडून अत्याचार सुरू होते. गुन्हा दाखल करत आता 3ही आरोपींना अटक. 2 स्थानकांमध्ये 800 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांमध्ये संध्याकाळी गर्दीच्या वेळेत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवत 2 लाखांचा दंड वसूल. मुंबईमधील सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा उद्या लिलाव. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव होणार. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीमध्ये मंदिराच्या आतील परिसरात ही प्रक्रिया पार पडणार.